एकनाथ शिंदेला हलक्यात घेतल्यानं तख्तापलटी झाला असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। तसंच वाघाचं कातड पांघरून कोणी वाघ होत नाही, माझे शिवसैनिक हेच खरे वाघ असल्याचं शिंदे म्हणाले। कोकणातल्या उल्हास खोऱ्यातले 60 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचे, त्याच प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। तसंच दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। संजय राऊत यांना प्रत्येक विषयात बोलल्याशिवाय राहवत नाही अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलेली आहे। तसंच दंगली मागे जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल, लगेच एखादा निष्कर्ष काढण्यापेक्षा स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल असंही विखे म्हणाले। सरकार मनोज जरांगेंच्या झुंडीला बळी पडणार असेल तर आमची ओबीसींची तरुण मुलं सुद्धा आंदोलन उभं करतील असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। तसंच येत्या काळात राज्यात संघर्ष यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करू असंही हाके म्हणाले। काश्मीर फाईल सारखाच मालेगाव फाईल्स हा सिनेमाही झाला पाहिजे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी केली। काँग्रेसनं त्यांच्या काळात फेक नरेटिव्ह पसरवलं होतं, त्याचं पितळ उघडं पाडण्यासाठी मालेगाव फाईल्स हा सिनेमाही आलाच पाहिजे असं कुलकर्णी म्हणाले। दत्तात्रय भरणे यांना राज्याचं कृषी मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांच्या पुणे जिल्ह्यातील निवासस्थानी मोठी गर्दी झालेली आहे। अनेक जणांनी बैलजोडी, उसाची मोळी, कृषी मंत्री लिहिलेला फेटा, फलक देऊन अनोख्या शुभेच्छा दिल्या। नंदुरबार जिल्ह्यात होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आमदार विजयकुमार गावित यांनी कार्यकर्ता मेळावा घेतलाय। मेळाव्यात सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन कामाला लागण्याच्या सूचना गावित यांनी दिल्यात। मात्र गावित यांच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्याला भाजपाचे अनेक पदाधिकारी अनुपस्थित होते, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले। यवतमाळच्या वणीमधील भाजपाच्या भारतीय 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांसह 2 सरपंचांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पक्षप्रवेश केलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपला हा मोठा झटका मानला जातोय। वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय दरेकर यांच्या नेतृत्वात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। मराठा समाजालाच आरक्षण देण्याचा अट्टाहास का आणि त्यांच्यावरच आरक्षणाची कृपादृष्टी का असा प्रश्न आरक्षणास विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात केला। मराठा समाज हा कधीच आर्थिक अथवा शैक्षणिकदृष्ट्या मागास नव्हता, तो मुख्य प्रवाहापासून कधीच दूर नव्हता असे मुद्दे देखील त्यांनी मांडले। मराठी भाषेसंदर्भात आक्रमक होणार असा इशारा खासदार संजय राऊतांनी दिलाय। चांद्यापासून बांध्यापर्यंत ही राज्य मराठी माणसाचं आहे। 106 हुतात्म्यांनी इथं बलिदान दिले असं संजय राऊत म्हणाले। तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहेत अशी टीकाही संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केलेली आहे। रत्नागिरीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं। विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांच्या मुलांचाही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग होता। सामाजिक एकात्मतेचा सुंदर संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। 1 लाख कोटी रुपये खर्च करून नदी जोड प्रकल्प प्राधान्याने सुरू करण्यात येईल अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटेल। दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असेल असंही भुजबळ म्हणाले। चंद्रपूरमध्ये गोवा मुक्ती संग्राम दिन साजरा झाला। शहीद बाबूराव थोरात यांच्या स्मारकस्थळी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। तसंच गोवा भारतात समाविष्ट व्हावं यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्मा बाबूराव थोरात यांना शासन प्रशासन कधी सन्मान देणार असा सवाल त्यांच्या कुटुंबियांनी केला। पंढरपूर शहरातील व्हीआयपी रस्त्यावरील रेल्वे अंडरपास 20 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे। दुरुस्तीच्या कारणास्तव हा रेल्वे अंडरपास बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी होणार आहे। चंद्रपुरातील मोरवा नियत क्षेत्रात गेल्या 15 दिवसांपासून एका पडक्या इमारतीमध्ये जखमी अस्वलाचा वावर होता। वन विभागाला याची माहिती मिळताच वन विभागाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमनं घटनास्थळी धाव घेत अस्वलाचं रेस्क्यू केलं। त्याचबरोबर या अस्वलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सोलापुरातील अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सुधारित आराखडा तयार करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली आहे। कोणत्या नव्या सुविधा द्याव्या, कोणत्या योजना वगळाव्या अशा विषयांवर या बैठकीत चर्चा झाली। छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र थोरले शाहू महाराज यांचं जालन्यातील पारध गावात स्मारक उभारलं जाणार आहे। स्मारकासाठी 10 दिवसात जागा निश्चित करून
प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री जयकुमार गोरेंनी दिलेत। या स्मारकासाठी 15 कोटी रुपयांचा निधी खर्च अपेक्षित असणार। चंद्रपूर शहरातील वाढती उष्णता आणि पूर धोका कमी करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला। महानगरपालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया यांच्यात 3 वर्षांसाठी हा करार झाला। 200हून अधिक गरजू कुटुंबांच्या घरांना उष्णतेविरुद्ध विशेष तंत्रज्ञान तसंच सार्वजनिक ठिकाणी उष्णता पूर जोखमीची ओळख करून उपाययोजना राबवली जाणार आहे। कोल्हापुरात 7 ऑगस्टला कुरेशी समाजाच्या वतीने मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले। माजी आमदार नरसय्या आडम यांची देखील इथे उपस्थिती असेल। गोरक्षकाकडून त्रास दिला जात असल्याचा कुरेशी समाजाचा आरोप आहे। पिंपरी चिंचवडच्या एका दुकानातून 40,50,000चं साहित्य चोरून येणाऱ्या मुंबईतील टोळीला अटक झाली आहे। मुंबईतून MIDC भोसरी परिसरात येत या टोळीनं चोरी केली होती। याबाबत MIDC भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।